नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांनी मध्ये प्रश्न विचारला होता की मॅडम चिया सीड आणि सब्जा याबद्दल बोला ना, हे दोन्ही एकत्र एकसारखेच दिसतात, म्हणजे एकच आहेत का, त्याच्यावर व्हिडिओ बनवानं, पण काही कारणामुळे राहून गेला. तर आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि अगदी तुम्ही सब्जाचं सेवन केलंच पाहिजे, कारण आपण आपल्या लहानपणीसुद्धा आपल्या आईनी आजीनी आपल्याला हे सब्जा पाण्यात भिजवून आपल्याला सरबतातनं ताकातनं दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता जी म्हणजे वाढते उन्हाळ्यात ती कमी होते, शरीराला आतून गारवा मिळतो. हे आपल्याला लहानपणापासून अगदी आपल्या मनावर बिंबलेलं आहे. पण आता मात्र जसजसे नवीन शोध होत आहेत, तर ह्या दोन्ही चिया सीड काय आणि सब्जा काय यांना सुपर फूड म्हणून ओळखलं जात आहे. याच्यात खूप गुणधर्म आहे, मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगते. तर चिया सीड हे मेक्सिकोमध्ये आणि सब्जा हे आपल्या देशामध्ये पंजाबमध्ये पिकतं. तर सब्जा म्हणजे काय, तर वन तुळस असते की नाही, त्याचं ते बीज असतं आणि हे बीज आपण अगदी कुठेही सहज उपलब्ध आणि अल्प किमतीत सहज उपलब्ध आहे. तेव्हा त्याचे गुणधर्म आधी जाणून घेऊया. त्याच्यानंतर कोणी घ्यायचं नाही आणि कोणी घ्यायचं आणि कशा पद्धतीने घ्यायचं हे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगते. आणि चिया सीडचा ह्याच्यानंतर एक चिया सीडचा व्हिडिओ करते, कारण खूप लांब व्हिडिओ किंवा आपल्याला एक बघायला नंतर कंटाळा येतो. तर मी तुम्हाला दाखवते. सब्जा सगळ्यांना माहीत असतो, पण तरी एकदा असं बारीक असं काळ्या तिळासारखं असा सब्जा असतो आणि हा सब्जा पाण्यामध्ये एक अर्धा तास तरी भिजवून ठेवायचा. अगदी 10-15 मिनटातच ते फुलायला सुरू होतं. आणि कधी हा असा कच्चा खाऊ नका बरं का, कच्चा खाल्ल्याने सुद्धा अपाय होऊ शकतो. आपल्याला भिजवूनच पाण्यामध्ये भिजवूनच खायचं आहे. तर तुम्ही रात्रभर भिजवत ठेवा किंवा अगदी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवला तरीसुद्धा सब्जा छान फुलतो. आणि किती घ्यायचा तर आता मी तुम्हाला दाखवलं आहे. तर अगदी प्रत्येकाने अर्धा चमचा, कारण फुलून ते बऱ्यापैकी असं छान मोठं तयार होतं बरं का. मी तुम्हाला दाखवते आणि त्याचे पुढचे सांगते की कसे फायदे होतात. हे पहा, मी पाण्यामध्ये घेतले आणि हे पहा अगदी मी अर्धा चमचाच हे केलेलं आहे आणि हा असा छान हे पहा असा जेलीसारखा सब्जा तयार झालेला आहे बघा, न पाण्यात भिजवलेला. आणि हा पाण्यात भिजवलेला एक अर्धा तास भिजवलेला आहे. अगदी तुम्ही रात्रभर ठेवला तरीसुद्धा काही बिघडत नाही. सकाळी अगदी त्याचं पाणी प्या आणि नंतर ब्रेकफास्टच्या आधी हा सब्जा खायचा. ह्याच्या गुणांकडे वळूया. तर सब्जामध्ये अतिशय मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, विटॅमिन के आहे, ओमेगा फॅटी ॲसिड म्हणतात ना, या सगळे गुणधर्म असल्यामुळे आपल्या प्रत्येक म्हणजे वरपासून खालपर्यंत शरीराच्या अवयवाला ते उपयोगी आहेत. एवढं लक्षात घ्या. अगदी मी सांगितलं वरपासून खालपर्यंत. याच्यामुळे सब्जा सेवनामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे आपले जे हाडं असतात की ठिसूळ होतात, तर ठिसूळ व्हायचं प्रमाण कमी होतं किंवा अगदी थांबतंसुद्धा. फक्त नियमित सेवन करणं गरजेचं आहे. तसंच हृदयासाठी याच्यामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड्स असल्यामुळे हृदयसुद्धा तुमचं बळकट होतं. तसंच ह्याच्यात फायबर असल्यामुळे तुमची पचनसंस्था ही छान पद्धतीने, फायबर आहेत पचनसंस्थेला अतिशय याच्यातले उत्तम गुणधर्म आहेत आणि या आतड्याला चिटकून राहत नाही. कारण हे जे फुगल्यामुळे ना, ह्याचे असं बुळबुळीत असं बिळबिळीत असं ना असं जेलसारखं तयार होतं. त्यामुळे आपली मलप्रवृत्ती आणि मल हे बाहेर टाकण्याचं जे आहे अगदी स्मूथली होतं. त्यामुळे आतडेसुद्धा असे आपल्या आतनं एकदम काय म्हणतात, आपल्याला धन्यवाद देतील आपले आतडे, अशी याचे गुण आहेत. अजून तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बीपीच्या लोकांना, फक्त लो बीपीच्या, मी सांगते पुढे, लो बीपीच्यांनी आणि गरोदर स्त्रीनी घेऊ नका. तर ह्याच्यामध्ये मी परत सांगते तुम्हाला की आपले केस चांगले होतात. केसांच्या वाढीसाठी सुद्धा हे खूप छान आहे. परत आपले स्किन छान होते की जे उष्णतेने आपल्या शरीराला दाह झाल्यामुळे आपली शरीर असं स्किन जी आहे ती वृक्ष बनत जाते. तसं ह्या सब्जामुळे आपल्या शरीराला आतून आर्द्रता मिळते आणि आपली जी स्किन आहे तुकतुकीत दिसते. तसंच थायरॉईडच्या लोकांनीसुद्धा याचं सेवन केलं तरी चालेल.
थायरॉइड आहे, किडनीच्यासाठी सुद्धा किडनी ज्यांचे स्टोन वगैरे असतील आहे किंवा किडनीचा काही प्रॉब्लेम असेल तर सब्जा अर्धा चमचा भिजवून का की ह्यांनी आपलं जे आहे डिटॉक्स होतं आणि जे विषारी द्रव्य आहे ते बाहेर टाकलं जातं. तर हे असे इतके बहुगुणी बहुउपयोगी असा हा सब्जा आहे. फक्त त्याचं सेवन कसं करायचं तर भिजवल्याशिवाय करायचं नाही. तुम्ही जर सकाळच्या ह्याच्या वेळेस जेवणाच्या किंवा ब्रेकफास्टच्या आधी जर घेतलं तर ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, भूक लागायची क्रिया जी आहे पोट पूर्ण भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे सतत जी भूक लागते ती कमी होते. आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सब्जा अतिशय अगदी मित्राचा रोल निभावेल असं मी म्हणते. कारण ह्याच्यामुळे तुम्हाला सतत जी खाण्याची इच्छा होते ती होत नाही. परत एकदा सांगते, डायबिटीस पण ह्यांनी नियंत्रित होतो, वजन नियंत्रित होतं, तुमचे जे सांधेदुखीचा त्रास आहे तो नियंत्रित होतो, म्हणजे ऑस्टिओपरोसिस म्हणजे सांध्यांची जी व्हायला चालू होते ती थांबते. कारण ह्याच्यात भरपूर कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, परत विटॅमिन के, फॅटी ॲसिड अशी मोठी लांब यादी होईल इतके गुणधर्म आहे. मग आपण कशाला त्या चिया सीडकडे वगैरे म्हणजे घेऊ नका असं नाही सांगत आहे. आपल्या देशातलं आपण सेवन केलं तर आपल्या शरीराला त्याचे जास्त फायदे मिळतात. फक्त कोणी नाही घ्यायचं तर ज्यांना लो BP आहे आणि अजून ज्यांना खूप असा थंडीचा गारव्याचा त्रास होतो त्यांनी मात्र घेऊ नका. कारण ह्यांनी बऱ्यापैकी थंड आपल्याला आतून शरीरातनं थंडावा मिळतो, तर त्यांनी घेऊ नका. गरोदर स्त्रीनी घेऊ नका. आणि विटॅमिन के असल्यामुळे अगदी अंडरलाईन जे रक्त पातळ व्हायची गोळी घेतात त्यांनी पण घ्यायचं नाही. तर ह्या एक 3-4 टिप्स अगदी लक्षात ठेवा. किंवा जर घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या आणि किती प्रमाणात घ्यायचं ते पण विचारा. तर मी तर तुम्हाला सांगेल की गरोदर स्त्रीनी वगैरे घेऊ नका. एक 9 महिने काही घातलं नाही तर हरकत नाही आहे. त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्ही सुरू केलं तरी चालेल आहे. असा हा औषधी सब्जा तुम्ही ताकातनं घेऊ शकता, कोकम सरबतमधनं घेऊ शकता, लिंबू सरबतमध्ये घेऊ शकता किंवा कुठला तुम्ही कोशिंबीर करत असेल त्याच्यामध्ये पण घातला तरी खूप छान चव येते. त्याला ओरिजिनल अशी चव नसते कारण बुळबुळीत लागतं आणि तसा तो अर्धवट चावून गिळगिळीत असा तो हे करायचा असतो. फालुदामध्ये पण खूप छान लागतो असं. तर ह्या अतिशय असा हा बहुगुणी अल्प खर्चिक असा हा सब्जा तुम्हाला आयुष्यभर घ्यायला लागला तरी हरकत नाही. तुम्ही फक्त मध्ये थोडासा ब्रेक द्यायचा. एक 15 दिवस घ्यायचे, परत थोडंसं एक 8 दिवस थांबा, परत 15 दिवस घ्या, 8 दिवस. असं जर केलं तर तुमची प्रकृती अगदी ठणठणीत राहील आहे. तर थोडंसं आपण पण लक्षात ठेवा की खूप बहुगुणी आहे, अगदी सुपर फूड आहे म्हणून कुठल्या गोष्टीचं अतिरेक करू नका. प्रमाणातच खायचं. म्हणजे अर्धा चमचा प्रत्येकाच्या नावचं तुम्ही भिजत टाका आणि तेवढंच खा. भिजून जे फुगीर होतं तेवढंच तुम्ही ते खायचं आहे. परत एकदा तुमच्या काही शंका असेल तर मला नक्की कॉमेंट्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.